जनावर चारा पाणी करून झालं आता ड्युटीवर जायचं आहे. चालेल शांतीचा डबा जायला असेल तयार वाट पाहत असेल म्हणजे अजून काय आहे ना. चला आता हात पाय धुतो लगेच निघतो. चला आता आहे ना काही टेन्शन नाही राहिलं. तिला मळ्यात यायचं काम नाही राहिलं. संध्याकाळी जाते ड्युटीवरून आलं का परत संध्याकाळी यावं लागेल जनावराला चारा पाणी करायला. तिला म्हणला तू घरीच राह. तिला गरजले आवडते ती कवा रानात जाते. नाही तरी मला कंपनीतही जायचं जनावरही पाहायचे रानातले पाहायचं. 12 वर्ष झाले लग्नाला. आता अर्ध्या माने सोडता येत नाही. नाहीतरी माणसाचं जीवन आहे किती दिवस आहे 30-40-50 वर्षाचं आयुष्य आहे माणसाचं. घ्या गोड बोलून दिवस काढून मग आता काय करता. नाही येत रानात तर नको ये बाई बस घरात. डबा काय ना बनवून देते ना बरं आहे चला. पण तरी तिचंच पावरलं आहे बा. एक दिवस घरी राहिलं तरी ती कर नाही हो कामाला जा ड्युटीवर यायला तर करावंच काय बा. ते काय मला तर घरी बसून देत नाही. खायला बसलं का कटकट अनात गेला का कटकट. बाई ये ना कधीचे गेले मला म्हणा गायांना पाणी पाहिजे तो अजून पत्ता नाही यांचा. हां डबा भरून ठेवलाय मी. मला म्हणा आत्ता येतो मी कंपनीत जायला. काळजी तर अजिबात नाही बाई या माणसाला. मरू दे तिकडं. एक तर आले तर वरून मावच ताण तोडतील. म्हशील डबा केला नाही लवकर उठत नाही झोपून राहती म्हशीसारखी. आणि आता 2 तास झाले तसा मी डबा करून ठेवलाय. बसलं तिकडंच काय करते काय माहिती. मरू दे बाई मानाले पाय दुखू राहिला. ए झालं शांती आले का. हां अहो कधीचा डबा केला मी. हा काय हां मी रानात गेलतो ना. हा मग तुम्ही म्हणा मी गायला पाणी पाहिजे तो. हा तुम्ही तर आता शिवगावले. अरे मग जवळ मळा आहे का गा आपल्या. जवळ मळा आहे म्हणजे थोडंसं अंगात तरारी ठेवायची. तडा 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 चालत जायचं पाणी दाखवायचं तडा तडा घरी निघून यायचं. म्हणजे आता मला काही नऊ पण आलं काय. असं झिलाटवाणी वागा त्या. अरे वा आणि मग अशी बायको पाहिजे डावरायला शिकवायला. हा नापाय गुबुबाई घरामध्ये बसते. मी पाहिली ना कशी तापडे अशी नागिनी सारखी सळा 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 धुणं धुईते भांडे घशीते स्वयंपाक करते फरशा पुशीते संडास बाथरूम घशीते गॅस घशीते 2-2 4-4 भाज्या करीते कशी भाऊरीवाणी फिरते. अजून काय करते. हा मग हेच ना घरातलं करत नाही सगळं पोरांचं आवरीते. हा ते राहिलं होतं म्हणून म्हणलं. हा पोरायचं मी मला आंघोळ घालायला येते. तुला लाज आहे का लाज. हो काही नका खोटं सांग. पोरांना आंघोळ घालते म्हणून. बरं गोट्याला पण आंघोळ घालते आज सकाळी. एक दिवस तुम्ही बरं याला पार तू काढावर व्यवस्थित. हा एक दिवस आंघोळ घातली तर झालं म्हणायला तुम्हाला. हा मी आंघोळ घातली गोट्याला शेपडाच्या लोळ्या आल्या तर तुला कारस आली झाला तर रे कारस आली तुला. बरं नका भुकत बसू का बसा. गोट्या बाक लगेच आंघोळीला पाठवला. जाय बरं पप्पाच्या पुढे आंघोळ करा. अहो ते पोर काय करतं आंघोळीच्या टायमाला ना ते म्हणते मला पप्पा संग आंघोळ करा. ते मा संग मी घालायला लागले का मी चोळीते ना त्याच्यामुळे ते असं ठणन बॉम्बला मारिते ते जातं पळून तुमच्याकडे. तू नक लायती त्याला नक. अहो तसं नाही मग डोकं बिकं धुवायला ना कोक साबण लावून चांगलं. मग बरोबर आहे काय भुकत राहते त्याला आज शापूर धुतलं. हा ना बाय कसं चाकाचक आहे बाय. बरं झालं मग तुमचंच पोर आहे ना ते. वा ते वा पाठीचे पाट्या बोलू नका तेवढा डबा घ्या. तू काय राहणार जाऊ नका आज. कोण मी आज काय कवा जाणार नाही बाई. मला ना माही तब्येत साथ नाही देत. काय झालं काय तुला वयामानाने पाय सुजू राहिले माई. तो वय झालं 50-60 झालं. हा 50-60 काय आता पोरं सोरं झाले म्हणजे माणूस उतर वयाच होतंय. अरे अजून वरबाई व्हायचंय तुला. पोराचे लग्न करायचे आपल्याला. हा होईल ते पाहू मग पोराच्या आधी जाते काही लग्नाच्या आधी. हा म्हणजे तुम्हाला बरं मोकळं दुसरी बायको कराय. वा बरं तो डबा घेऊन या घरातून. मी नाही उठत मरते भाऊ माले अंग दुखू राहिलं. प्रत्येक रोज तो आली कटकट बरं का कामाला जायचं असलं का. हा ते साहेब लोक माहिती बाबरा तू कावर प्रत्येक लेट येत राहते. इडून तर सकाळी जाते मग तिकडं कुठं अडकून राहते. कुठे अडकून राहते काय एखादी बाई बी ठेवली. हा बाई ठेवली. अरे काय बोलते काय वागते. सकाळी तर लवकर निघून जाते. आता पगार तोच बोकडे आला देतोय ना. पगार देते रुपये तरी खर्च देतो मी. हा मी अशी तुम्हाला 10 रेवदारी ते म्हणून पगार देते. नाही तर तुम्ही किती बावलंडे मला माहिती सगळं. 2 तारीख आली का 3 तारीख काय पगार द्यायला राहत. हा पगार लगेच बोलायचं लई रागू आणि घरातच रागू. तू काढून घेती 100 रुपये सुद्धा ठेवत नाही खिशात. नको बडबड करू धर. यायची ब्याज जावा ते ब्याजी. आणि तुम्ही मला काय काय बोला ते राहिलं का. हा स्वतःच आखी त्या पुढं तोंडी लावायची नवऱ्याची आखी. नवऱ्याला सुईचा पडलाय तसा. बरं सायकल लाट
कोण मी नाही अटकावा सायकल रिकामी जातो मग जा जावा हा करून ती नाही तर मग सायकल ते भाड्याला पैसे मी रिक्षाने जातो ए सायकल बाई नाही माझ्याकडे पैसे नाही बरं का तुमच्या खिशात असतील ना हो, पैसे दे काढून माक नाही तो का दिले का का देले माक आणि तो तर रात्री तुले काढून काय कपाटातून पाकिटामध्ये तवाल्या म्हणजे का ठेवले काढून मी ना? पाहत होतो हो काही बी तू आरोप- काढली तेव्हा मी पाहत होतो माव जर हा, हा. आरोप केले नाही बाई तुम्हाला सांगते मी पाहिले कशी बामकावी म्हणजे? मग हा बाक हात आहे काय नाही नाही तुम्हाला मला झटका माहिती आहे ना मग नाही हा? नाही तू काढली मी पाहिले नाही नाही जास्त बोलू नका आता आवरा तुला कसं होतं ते बरं मग रामराटा जावा दाखवील ना संध्याकाळी तेव्हा कळलं तुम्हाला मग हा. पुढचं बोललो का तू दे पटके पैसे काय ते याच्यावाने आवसांग घेतले गुबडावाने उचला बरं ते म्हणजे डोकं दुखू राहिले डोकं काय रोग झाला तो डोक्याला हा काय तो रोग इथं झाला ताण देईल मला काय ताण दिला हा, उठता जर नाही काम गेले का हात मुत सगळं सांगती खायला बसले कटकट हा? बरं मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती हा, हे बरं तुमच्यापाशी. झालं. हा अरे मी होतो म्हणून तुझ्याजवळ राहिला असं तुमच्या बरं. बुंड्यावर लाथ मारून दिली असती ती हा. म्हणली असती या गुबडा संग मला संसारच करवा ना तुला म्हणजे आहे ना डवरा चांगला भेटला बरं तो नांद झालं आता मी जरा जाऊ ठेव का जरा. झोपून घेते मी घरात झोपून उचला तो झाला झोपाय काय उचला चाललंय? तू पहिला डबा उचला एडा कटकट घाल नका निघा बरं त्या आईला लय बोलली गाठी. बरं तुला दाखवतो संध्याकाळी आता येऊ दे कामावरून मला मग तो का पाहतो तू जाते कुठं सायकल उलटी आली का नाही हाताशी शांती 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 काय हो चाललं बरं का हा जा अजून इडच आहे का म्हणजे पाय आता सायकल घेतली डबा अटकावला जा जा मी येतो 5 वाजता 5 वाजता ड्युटी संपल हा हा बरं बरं बाय पुढे जाऊ नको बरं का घरातून बाई काय माणूस आहे कुठं जाणार आहे हो मी अरे ऊन पडले बाय तुझ्या तर काय व्हायला लागली तर हा जाऊ दे हा? मी तुम्हाला पटत आहे ना ते मला पटते भाव मग जा तर माझी बायको आहे का आता मग काय लोक माहिती का दुसऱ्याची बायको काळी निळी पटत आहे ना हा. तुमचा तर लय उजेड पडेल आहे. जसं डांबरातून ओढून काढलं आता बायापासून मी काळाच आहे ना की हा, शांती मग जा ना आता वा ना ए, इला मी ते- म्हणून पसंत केलं नाही तर तुम्हाला आहे ना कोणी पास नसतं केलं नाही ते बरोबर आहे तू मध्ये ते आणि बरोबर मग? आहे. पण तो बाहेर पाहिलंच नव्हतं की इकडे एवढं मोठं आहे ते काय राष्ट्रानं ते तुमचं राष्ट्रण पाहून तर मा बापानी लोटलं मला हा. आणि आयुष्याचं वाटुळं करून मग एक घेतलं जरा ठेव जरा हा. मा मोठं होतो ना तो आपण पाहिलं होतं हम्म. का लय भारी आहे बुवा असं त्याच्यामुळं तर फसलो आम्ही हा. पण तरी मग वाट्याचे झालेच ना आपल्याला हा ना मोठा दिवा लावला जा आणि निघून बाय? आता वा इकडे चल, येऊ माणूस- का? हा जा डोकं नका लावू वा मग डब्याला काय दिलं डब्याला किस दिलाय बटाट्याचा सुका हा आईला तुला किती वाजता सुका नको द्या जाऊ कोरडा नको द्या जाऊ अगं बरोबरचे पोरायचे मित्रायचे हा. डबे असे भारी येतात तरी तरीचे पातळ भाज्या मस्त हा ना हा उद्या मस्त पनीरची भाजी देईल तुम्हाला जा पनीर आहे घरात येताना घेऊन यावा हॉटेलमधून आता पैसे राहतील का माका आणायला मग तुला तर मदत येतावाले बाई, काय करू या माणसाला जे सांगितलं का ते नुसतं पैशाचं येतं मग पैसे तुमचे जात्या कुठं हा अरे तू आका पगार तो आकाच राहतो का माक राहतोय का छाती जर माग 1 रुपया मागितला ना तर पहा मग हा म्हणजे काम करायला मी आणि पगार तू घ्यायला मग काम करीत आहेत का उपकार करीत आहे का संसार तुमचा आहे का मा एकटीचा आहे काय बरं माग वाटायला जीव लाव झोप लाव त्याला तुम्ही आता बोलू नका नाही तर मी ना आता काठी घेईल बर का हा माग वाटायला फक्त रडू दे माल तिथून आले सांगू दे माग वाट्याला मग काय संध्याकाळी तो आका मग माझा जा वा, वा. दांड्या खालीच नीट करतो तुला मग हा फक्त माग वाट्याला काही त्रास देतो बर बर हा हा ते पोरं तुमच्या सारखेच फक्त ते तुला सांगितलं ना आता पुढचं बोल नको हा निघा काय बाई माणूस हा जसं काही याला सोळावं लागलंय हं? काय पाठीचे पाट्या बोलत राहतं काम करायच्या नावाने ना पाता आता घरी येऊ दे संध्याकाळी ना पक्क काम करून घेते मी भांड्याचा पसारा पडेल आवरायचा आखे भांडे तसेच ठेवते झोपून घेते संध्याकाळी आले का घासायच लावते आता हां तसं नाही ते सुधारणार चला बरं बाबराव का जाऊन पाहतो मागच्या महिन्यात पैसे दिले होते बरं होतील आहे का नाही घरी ते पाहून नाही तर घरी काय दिसा ना वहिनी ओ वहिनी घरात आहे का नाही आहे ना तिकडे जाणार काय गेला का ना चला तिकडे तरी जाऊन पाहतो त्याला पाणी बिनी पाहिजे जनावरांना चाल बा शांताना लय दिसतून बोलावलंय बरं झालं बा होईल गाठ भेट नवरा तिच्या कामावर जायला असत त्याच्यामुळं तिला बरोबर करमत नसत तेव्हा मला बरोबर टायमिंगला बोलावलं तिनं बरं झालं चाल जातोच बाई या पिनूला कधीचा फोन केला आहे मला म्हण आत्ता येतो 5 मिनटामध्ये आता 5 मिनटाचे 1 तास होत आलाय थांबा आता येऊ दे त्याच्याशी ना बोलणारच नाही त्याचं नेहमीच झालं असं त्याला म्हणलं लवकर ये का तो 2 तासांनी येतो फार
एक तर मानावरा गेलाय म्हणले ये रे बाबा लवकर. कोण आहे? पिनू. पिनूच आहे मला माहिती आहे. काय ग बसली? हा बसले काय इकडं पार झोप लागायचा टाइम झाला मग आलो. नुसते डोळे अडकू राहिले तू वाट पाहून पाहून. ए तो काय डोळ्यानं असं भात बांधले का नुसते डोकले येते तुला? डुकल्या म्हणजे वाट किती किती पाहू राहिले मी तुला कधी फोन केला होता मी? हा मला मशी 1 तास झाला. हा आणि मग तू आत्ताशी उगवतोय म्हणतो झोप येते का? कसं आहे माहितीये का तो काही येणं म्हणजे हा. माणसाला भीती वाटते. का बरं? आता तो लग्न व्हायले. पण तुला सांगितलं ना आता मानावरा गेला काळा तोंड्या तो गेला कंपनीमध्ये. हा का? हा म्हणजे कंपनीत गेला. मग गेला म्हणून तर तुला बोलावलं ना मी. आईला बरं झालं ना बोलावलं. आणि मग ए मी आलो का नाही? हा तू आला बाबा. अगं तू जेव्हा मला बोलावलं ना मला तर असा आनंद झाला. हा ना. अरे शांतानं बोलावलं शांतानं बोलावलं. मग आलो पळत पळत. मग काय मला खायला काय आणलं का नाही? ए आता मळ्यातून आलो. आता मला काय माहिती. तुला माहिती ना मला काय एक आवडत? काम करते का? काय आवडत माहिती ना? हा तुला गुलाबजाम. हा आणि मग हा संध्याकाळी खाऊ आपण. संध्याकाळी का मानावर आले हो? हा तो म्हणशील तुला कोणी गुलाबजाम दिले आणि तू खात बसली म्हणजे ठेस मला. हा कटकट होईल हा ना. आणि मग तुला कळत नाही का आता आता काही पहिले राहिले का? आता मला लग्न झाले बाबा. नाही नाही पण मग बारीक काम झालं तो. जाऊ दे परपंचाला लागली. हा मा कसं आहे मा होईल तर होईल. नाही तो होईल आवर. मी देवाला प्रार्थना करू राहिले का पिनोला एखादी चांगली बायको भेटू. पाय ना तो नातेवाईक कधी एखादी असं. बरं पाहिलं ना मग. नाही भेटणार. पण मग तू मला जीव नाही लावणार मग तू माझ्याकडे येणार बी नाही. येईल ना येईल ना. येशील का? अरे प्रेम असं राहत हा ते ना कधीच माणसाला सांडित नाही. हा ते असं आहे आहे. म्हणाल. आता तुला सांगतो आता तू इकडे समजा तुला म्हणजे तू नवरा करून आली हा पण मला तू छानात आठवण येते. आणि मला येत नाही का पाण्याच्या घोटाला इसरत नाही मी तुला. हा ना. जेवायला बसले तरी तो ध्यान येतं. झोपायला गेले तरी तो ध्यान येतं. चहा प्यायला बसली तरी तो ध्यान येतं. हा का? आणि मग तुला येतं का? अगं तुला काय सांगायचं. पाहिली का दुसरी पोर? ए पाहिली तुला तसा संशय येतो का? मला तर येतो बाबा. आता लयच तू लय पातळ माया झाली आता. नाही नाही काही नाही पातळ तो लग्न झाल्यामुळं मी पातळ माया केली. हा ना. ऐक जरा तू मी ना मला झोप कवा येते माहितीये का? संध्याकाळी 11-12ला झोप येते. हा तुझा फोटो पाहिला हा कपिन्या झोपला. काय सांगतो? अरे काय चावलं ती तू बी. हा कोणता फोटो आहे? मा पाहता मोबाईल. माझा मोबाईल आहे ना चार्जिंगला लावेल घरी. हा का? कोणता? तो ड्रेस आपण तिकडे फिरायला गेलो होतो. फिरायला गेलो पाण्यामध्ये ते उड्या मारतो तो आहे का फोटो? तो नाही का असे डवळे कपडे घालेल. हाती इथपर्यंत. हा हा म्हणजे तो फोटो पाहतो तू? तो फोटो रोज डेली पाहणार. हा हा मग तो पाहिला. म्युझिक सुद्धा टाकेले गाण्याची. हा का? कोणत्या गाण्याची टाकली? मग तुला माहित नाही? आता मला काय माहित काय म्युझिक टाकली? अगं लय भारी टाकली. तो नावावरूनच टाकली. हा मग काय रे काय मला सांग. अहो ते असं आहे हा नाकाचा नकरा दावी ती चक्रा तुझा ग नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा शांताबाई हा शांताबाई शांताबाई चवळी चटक लटक मटक चवळी चटक लकट मकट चवळी चटक एकूण तिकडं मारी ती चक्रा तुझा ग नकरा शांताबाई. बस 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 लय भारी तुला गाणं म्हणजे एकच नंबर येतं बाबा. गाणं येतं पण तू नाव आहे शांताबाई आहे ना. म्हणजे तो बरोबर त्या गाण्याचं आणि ते फोटो बरोबर हो जोडून ठेवला. अरे लय गोड दिसते ग त्या फोटो मध्ये. हा ना. आता काय झालं? आता चांगली दिसत नाही आता पण थोडी काळीच पडली. हा ना. हा काम करायला लागत. काय करतो बाबा या असं कवदार गळ्यात घालून दिलं मा बापानी. शेतकरी लय मोठं त्याची शेती म्हण. मग आता हे रोज उन्हात काम करायला. नाही तर तुला सांगते पहिली मी किती बोरी बोरी दिसायची. तू नाव आम्हीच काय म्हणायचो ए बोरे हा म्हणत होतो का नाही? मग पण जाऊ दे तुला आवडते का मी? आईला आवडती पण आता तू दुसऱ्याच्या गळ्यात पडले तर पिण्या काय करी. मला माहितीच होतं या बायकोची कटकट भावणारच मला. कधी रोज कामावर निघालं का बायकोनं कटकट घातलीच. शाळेला लय गोड्याची. हां डबा द्यायला इतके कटकट घातली तर काही माप नाही. तर शेवटी नाट लागलं तर कंपनीच्या गेट वगैरे तर साहेबाने मला गेट पास दिला नाही मध्ये घुसायचा. तर शेवटी रिटर्न यावं लागलं. बरं आहे आता जिरू दे तिची जिरू दे. आता फक्त तिनं म्हणायला पाहिजे कामाला जाय म्हणून. पाहतो तिच्या का आता काय बाबराव काय चाललंय? काय नाम देऊ काय होतं.
काय चाललं काय कामावर नाही, कामावर गेलं तर कंपनीत हा पण काय झालं लेट झालो हा एक सकाळी जात जाता बायकोने ती कटकट घातली तुला सांगतो हा. तर काही मापाचं नाटच लागलं मला कंपनीच्या गेटवर गेलो हा तर 6 बरे गेट पासच दिलं नाही ना हो का बरं मग लेट झालो ना आता काय तू असाच लेटच हो राहिला मग आता काय करतो तू पैशाच्या मागं लागला काय घरी लक्ष आहे का नाही अरे भाऊ काय झालं घरी लक्ष आहे बाय सकाळी रोज ड्युटी येता नाही ना मळ्यात जातो जाणं चारा पाणी करून आणि मी लगेच ड्युटी निघून जातोय पण मग घरी काय चालू आहे काय नाही पाहतो का नाही तू? घरी काही बाई बायको घरीच राहते ना आरामशीर मी घरी गेलो होतो बाबराव घरी गेलता हा काय रे हा ते म्हणलं पैसे दिले मागच्या महिन्यात हा तवाले ना हा. द्यायचे ना म्हणलं भेटतील चला जाऊ आता घरी पाहिलं तर घरी दरवाजा लावेल हा हा तिकडे वहिनीला आवाज दिला तर वहिनी काही घरी नाही हा इकडे पाहिलं म्हणलं हा गेला असेल इकडे गाई बी पाणी पाजायला पण मग तिकडे काही दिसा ना मग गेलो पण मी नंतर पाहिलं जरा मला थोडं वेगळंच दिसतं रे बाबरा काय होतं एवढा ओळखीचा नाही मावाल्या पण लय गुलू गुलू बाता चालू होत्या दोघांच्या? हा वहिनीच्या आणि तिच्या बरं माय बायको तशी आहे, तुला माहिती आहे ना काय सांगायचं बाबा मग तो असं पाहुणा त्याचा होता त्याचा मावस भाऊ नाही तर पोय भाऊ असं कोणतं हा ते कुणी असेल ते काय माहिती नाही पण लय गुलगुलू चालू आहे पार खेटाला एकमेकाला खेटून मी पाहिलं भाऊ डोळ्याने खेटोड हा मग आता माऊस भाऊ फू भाऊ काय हो, काय खेटून बसाल का हा नातवाईक एवढं कुठं काय अंगाला अंग लावितात कधी हा मग ये बा एवढं पाहिलं भाऊ पाय खरंच भाऊ पाहिलंय पण तो हा डोळ्याला मी शपथ आहे भाऊ मा डोळ्याने पाहिलं भाऊ तेव्हा मी आता बाय तो भरोशावर जातो ना अशी बायको सट करीतो ना हे पाय भाऊ तुला काय पण सांगावं मा नाव नको सांगू भाऊ मी पाहिलं भाऊ एवढं फक्त तुला सांगितलं मी बर पाय भाऊ तू जातोय कामाला तू लागला पैशाच्या मागे खऱ्या गोष्टीला काय ब्याव नाही मग तू लागला पैशाच्या मागे भाऊ पण घरी काय चालू आहे पाहिलं का तू? नाही पाहतो ना आता काय तू जाऊ का मग? पाय भाऊ घरी जा मला पाय काय पाय. आता तू सांगितलं मला दमच निघाला हा, तू काय बाबराव हा? माझ्या जिगरी दोस्त आहे म्हणून तुला सांगितलं नाही तर दुसरं कोणी असतं मी सांगितलं पण नसतं हा, नाही काय नाही भाऊ, जाऊ का मग मी हा जाय बाबा जाय आयला आता काय करावं ना नाम्याने काय बातमी दिली बा मला नेमकी पण माय बायको मला वाटत तशी नाही आहे बा पण आता या म्हणतोय बा मी आज स्वतः डोळ्याने पाहिले म्हणलं होतं चिटकून बसले दोघं जण आरामशीर गप्पा चालल्या हां एक तर कंपनीला तर मग रिटर्न झालो आहे मी आणि त्यात नाम्या कसं रस्त्यानं जातानाच भेटला लगेच चला आता जाऊनच पाहतो नाम्याचं खरं आहे का बायकोचं खरं आहे ते तरी कळेल शांता असं हे चोरून चोरून कवर भेटायचं मग आता काय करू आज? सांग ना तू काय मार्ग काढायचा अरे मार्ग असा डायरेक्ट काढ ना काय तो नाव द्यायला सांग ना हं? मी मायाला जाणार आहे म्हणा 1-2 दिवस ये ना असं नेमतं करून आपण कुठेतरी जाऊ 1-2 दिवस येऊ तिकडं असं? हा जाऊ आपण फिरायला जाऊ कुठेतरी हा जाऊ ना मग फक्त तो नवऱ्याला कळालं नाही पाहिजे नाही नाही मी काय करते आता आजाराचंच निमित्त घेते तुला सांगते आला का म्हणून मला आहे ना लय थंडी वाजून आली ताप आलाय हा आणि अशी गोधडी घेऊन पडते ना मोरमासून त्याला म्हणून मान हाता पाहायला जीवच नाही राहिला म्हणून मला कामच होत नाही मला आहे ना म्हातारीच्या इकडे पाठवा 2-3 दिवस आराम कराय हा हा चाल बरोबर आहे का आयडिया होईल का आयडिया तो शोधली खरी हा, पण बरोबर आहे मग ना? ती पाय पटल ना त्याला त्याला म्हणून होतच नाही मला कामच होत नाही म्हणून हा. कशी आयडिया आहे? हा हे तर डोकं भारी आहे तुला काय बरं का मग आपण काय करू 1-2 दिवस असं भारी फिरायला जाऊ कुठं नेशील कुठं अरे नेशील तू तुला कुठे जायला आवडत हे सांग तो मनाचं बोल मी जिड बाबा तुला सांगते मला तर इतकं आवडतं मला असं वाटतं मस्त महाबळेश्वरला जावा गोव्याला जावा मस्त तिकडं मासे खावा तुला सांगते अजून इकडं महाबळेश्वरला मस्त स्ट्रॉबेरी खावा स्ट्रॉबेरी आहे. हॉटेलमध्ये जावा मस्त जेवावा तो तोंडात घास घालावा हा का हा तुला काय काय वाटतं अरे मला काय वाटलं तू बोलती ना हा. ते मला खूप आनंद वाटतो त्या हा. आपण काय करू गोव्याला जाऊ हा असं तू म्हणते ना बळेश्वर महाबळेश्वर तिकडं हा. मासे खाऊ ना अहो बाहेर येऊ निघाले हो मासे खायचे उलटे स्वस्त पडा त्या खायला आणि मग आम्हाला हॉटेलमध्ये काय काय खाऊ घालशील तू द्या बाई तो आवडतीचा प्रश्न तू म्हणली मला तुला तुला माहिती ना मला काय आवडत मला माहिती आहे तुला गुलाबजाम लय आवडत आणि अजून नॉनव्हेज मध्ये काय आवडतं मासा आवडतो का बकराचं तुला माहिती ना मला भेजा फ्राय आवडते भेजा फ्राय चालेल तोय खाय तुला जे आवडेल ना पापलेट तळून मस्त ऐक ना मग तुला जे आवडेल ना ते तू खाय बरोबर हं? मला जेवढं खायचं जे मला खाय ते खाई तुला खायचं तर खाय नाही तर उपाशी मर मला दे पहिलं बाबा जाऊ दे पण आजचा आनंद हा कधीच होणार नाही शांत हा ना लई मोकळ्यात बसलो तो दारा पुढं हा बाबा ते गेलं म्हणून ना ते गोबाड नाही तर त्याचा लय डोकायला तो आणि माऊ ना लय लक्ष ठेवतो अरे मला म्हणतो घरातच बस मी येवस्तो कुठं जाऊ नको त्याला काहीतरी संशय येतो का काय काय नको संशय खोर आहे का लय संशय खोरे ए. तुला दिसतो पाहिले त्याला अरे या बाय
एवढंच एवढंच देऊ? ठरलं. हा हा दिसाय कसं आहे एकदम काळे जसं काय डांबरातून काढेले. पण तुला सांगते असं त्याला तोंड आहे नुसतं बुकत राहतं. उठल्यापासून बुकत आहे संध्याकाळी झोप असतं. खायला मग त्याची का कुत्र्याची अवलाद आहे का काय काय माहित बाई. आणि मला आहे ना तुला सांग का मला पटतच नाही तो. यायला मग तो तवाच पळून यायला लागत होतं पहिलं परत मुळाला. बरं मला तर आता आहे ना असं झालंय खरंच त्याला सोडून येईन तो अशी लग्न करून घ्यावं. आपण काय करू आता. येते का आत्ताच हा येते का पोरं झाले ना आता. यायला पोरं काय? ते मागोट्यान ते मला सोडती नाही ना बाबा. हे नको मग पोरांक पाय हा कधी मध्ये येत जाईल ना मला असं तर नाईटला असला तो नवरा मला फोन करीत जाई ना पिनू तू ये ना यायला आपण मस्त एकच नंबर नाईट त्याची पुढच्या आठवड्यात नाईट चालू होणार आहे. हा. मग नाईट चालू झाल्यावर येत जाशील का मग? हे केव्हाय हा? बी पण या बाय 12च्या पुढून यायचं बरं का. चालत हा हा मग मजा करू आपण मस्त. हा? यायला बस दे टाळी मग. बाराच्या पुढे ये जा बरं का तिच्या ध्यान करून हा. अरे तो काही होत नाही तू ये जा आता हा. हो कारण ड्युटी जातोय ना म्हणजे तुम्ही काय बोलू राहिले काय हो कस काय आले तुम्ही हा. म्हणजे कामावर गेले होते ना. हा गेलता ना कामा गेल. शांता हा हा कोण आहे मा मिस्टर आहे ना नवरा. नवरा हा असा नवरा आहे तुला मग कसा राहतोय हॅलो पण ते लईच बारीक आहे हो, मी उंच दिसतो तुम्ही उंच दिसते अरे जॉग बारीकच राहतो पण गाड्या पाहिजे ना 16 टनाच्या 16 टायर नाही, उचलीत. गच उचली तो हम्म. हा? हे ध्यानात ठेवायचं कधी पण. कुठला आहे तू आता हा बे? कुठला मी ती माय ते चुलत बहीण नाही का ती फुईची पोर हा ते तिच्या जावाची पोर हा ते तिचा तिच्या हिचा नवरा आहे का ते दाजी मावा. जावाच्या बहिणीच्या पुरीचा नवरा आहे का हा हा? नवरा आहे ते ना मायला आमचे दाजी हा मग ते खाली राहते तेच तर त्याची ते ते लई लांब राहते तिकडे. हा तोच तर बघ तुम्ही नसल पाहिजे हा मग हा पुढच्या हप्त्यात रात्रीचा बोलावला का बाराला पुढं तो आ काय? नाही, ते म्हणा तो आ काय? अहो ते म्हणा मी रात्री 12 वाजता गाडी धरली होती ना हा. तेव्हा आताशी पोहोचलो तो अक हा. घरी विचारित आले ते. अच्छा अच्छा नाही नाही तो म्हटला का मला बोली जाय बरं तो नवरा ड्युटी गेला नाईटला नाही, तू नाही का नाही. भेट बाय मा कान ऐकला अहो असं एकच सांगली पटक्यान असं नाही म्हणले होते. चरा चर फाडून काढील आता तुला ए, थांबा ए, दात पाड्या थांबा. दात पाडील आता थांबा आमचं ऐकून आता टाको बोलत तुझी दाजी हो दाजी तुम्ही सांगा बरं समजा हा? त्यांना. अहो ते समजून सांगायचं मापाचा माणूस नाही दिसत इकडे कसं आला हा? कसं आला इकडे गच्ची इकडं नका कसं करू. का? गच्ची गच्ची नका माझी करू. गच्ची सोडा. पाहुण्याची गच्चीदार आहे तुम्हाला म्हणजे पटत का तू कोणीस काय गस्त आमचा अहो जरी हा? नाही येत पण तुम्ही काय ऐकलं काय ऐकलं म्हणजे अहो तुला काय केलं आवडत्या का भाषा आवडत्या सगळं खाऊ घालतो का तिला अहो पहिलं हा? खात होती म्हणून तिला सांगत तुला काय होते. माहिती रताळ खात होती ती मला माहितीये ना त्यांची मिळून ना लांबची दाजी. मग? अरे कोणती मेवरी तवाली अरे कुठले रे तू मी लांबचा आहे थोडा मग लाभ तर इकडे मा बायको काय आलता हो आलो होतो तिला भेटाया म्हणजे काय नातू एक तवाला नातेवाईक काही नाही हा? इड आहे ना हा? आमची गावची पोरगी दिली हा काय हा तिच्या का आलो हा? मग ती म्हण इड शांताबाई देईल हा मळ्यात काय? मग तसंच चालू म्हणजे गरम झाला बा ए झाला रे तू आता थंडी चालू पाहत रे काय रे बाकी दादा संशय खोत दिसत हा? हो पाहुण्याला काय बोलू सायकल गाडी डोक्यात काय हा? काय करायला एवढा संशय खोत तो नवरा केला म्हणजे तो आपल्या बायकोच्या खांद्यावर हात केला होता का कवा तुम्ही कवा पाहिलं म्हणजे मी आता कुकुर आलं रस्त्यानं का ग हा मागून कधी आला तो लक्ष नव्हतं का अरे बाबा बोलायचं नादात नाही पाहिलं कुठं. अगं पाहिलं कुठं म्हणजे ते किती ना मला माय कापलं चाललं काय सांग नको तू काय घाबरू नको मी बरोबर. हा तू बोल ए माशी बोल काय गोल करू राहिले तिकडे हा? हा? गोल गोल नाही का हो? तुम्ही तर 5ला येणार होते ना. हा येणार होतं ना 5ला माशी मध्ये कारण ते कटकट बावली मला सकाळी जाता काय लेट झालो हा गेट पासच दिला रे साहेबानं नाही ना. मग आलो रिटर्न मागे तरी तुम्हाला मी रोज म्हणते अहो लवकर जा 2 तास डबा करून ठेवला होता तर तिथे बोलत बसले. हा. मी आज काय पोरांना आंघोळी घातल्या आणि फलानं केलं 17 काम सांगत बसले. झालं ना टाइम हो, ते झालं ना, बरोबर. उद्यापासून लवकर जा. हा याला लवकर बोलू घ्यायचा मी लवकर गेला का काला हा कोण आहे तवाला अहो तो काय आहे, आजची रात राहील फक्त हा. है ना रे आजची हा, रात हा, थांबतो. राहील ते आमचे दाजी मी त्यांना आवाज नाही घालीत. हा
मी ना लांबचा दाजी आहे तिचा थोडा हा. मी आजच्या दिवस एवढ्या लांब जायचं तर थांबून हा. घेतो तुमच्या घरी हा त्याला म्हणले दमलाय तू तर आजच्या हा दिवस का? काय? थांबू द्या. माझ्यावर आला ना तर इतका जीव लावेल तुला तर मटण आणील म्हणले तू असं. नाही त्याला केळं देतो सगळं खायला आता हा? एकदाच्या फणी आणतो राहिले पाय केळं हो, काय तू खायला नाही चेष्टा करू राहिली त्यांची तो का मा लागला काय अहो, नाही काय? अहो. तो खांद्या वाट टाकून गोल गोल गोष्ट करतोय म्हणजे मा डोळ्याने मा कानाने ऐकले हा अहो तो काय म्हणा तो लग्न झालं ना मी हा. नव्हतं तो लग्नात ना म्हणून तो भेटाय आला होता ओके मला. तो लग्न झालं मग नव्हता तो लागणार तर हा का काही काही घेऊन आलता का तुला नाही बा- घेऊन नाही आला बा- पण तो म्हणा आलो मी तो परपंच कसं चालू आहे पाहाला सगळे व्यवस्थित झालं बरं मला लागला 12 वर्ष झाले म्हणा हा म्हणूनच आला याला आज जर आला का तू आता यायचं मग आता तुम्हीच विचार करा आमचं काही तुम्हाला संशय येत असेल हा. तसं असतं तर तो 12 वर्ष आला हा कशी बोलली मग आता कसं रात्रीचं बोलावलं परत 12ला जाय तो नाईटला गेला का कोण म्हणलं कोण म्हणले म्हणलं नाही का म्हणले नाही पाय- तू खरं खरं बोल बाई, तुम्ही म्हणले ना मला आहे ना कोणा काय ना ते मारीत नका जाऊ काय म्हणली तू? ए, तुला एवढं द्या येतं का 12च्या पुढं काय हा काच दे काल बाहेर चाल बोली ती ओ गप्पा बाहेर चाल काल बोली ती थांबा 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 काय तेच बा काय तेच ए, ए, तुमची कटकट दोघांची बंद करा मीच जातो निघून ए, दात पाड्या देख त्याला नका येऊ. वेगळंच दात पाडी आता थांब ए, एक पटक्यान ए, हा. थांबा ना पाहुण्या माणसाशी कसं हा? बोलावलं आज आहे का काय कोणतं गेला उडत पाहुणं माझ काय केलं नाही ए, मग तो बाबा बायकोच्या खाली हात टाकेल खाचा हा? हा त्याची थांबा बायको होती ती थांबा हो. ते वरून काहीतरी पडलं हा? ते असं असं हा. करत होता. असं अर्धा तास का हा. तास ए, तुझ्या इकडं. मनात नेहमी हा. काय असं राहतं कावळे ना? चिमणे. तरी म्हणलं घरी तू काला राहती काला राहती तरी मला म्हणजे? येताना तो नाम्या भेटला नाम्या म्हणा तो घरी गेलो म्हणा बाबूराव हा. अरे म्हणा मला पावा ना कोणचा नाम्या हा कोणता नाम्या आम्याच्या घरी जाते ना संध्याकाळी मी त्याच्या काय हे करायला ते काय त्याला म्हणलं का आमच्या संसारात विष घालू नाही राहिला त्याला का? बोली का आता हा? नाही नाही, नाम्याला बोली नाही, ती नाम्याला खरं खोटं करायला बोलले हा? ना तुम्ही एवढे पार अरे? तापले तो त्याला आपल्याला बोलले बा ना मग. टेम्परेचर वाढले तू टेम्परेचर- घरी चला आता तुला दाखवतो कोण? ए निघ रे, निघ निघ ए. परत जर घेतला दात पाडी काय? निघ ए, निघ रे तो बेवरा तिकडे बांध तिकडे वय अहो, हा? मा बहिणीला सांगेल ना सांग तो आम्हाला बाई. तो बहिणीचा नवरा लय ए, खट्याळ आहे निघ म्हणशील. तिकडे तू. हा? निघ रे, निघ. काय करू राहिली बाई असे जाय जाय हा ए, या निघ ए. ए, अरे निघ. हाय काय हा कुठं त्याला म्हणले अरे- पोहोचला का अरे निघ तिकडे तू. पोहोचला का फोन कर असं ए. म्हणते काय करावं या माणसाला तेव्हा मी हा? घरी येणार नाही तू घरात चला जा, तुला हा, दाखवतो काय करणार तू घरात चला मी जाऊ का जरा नाही? डबा दे डबा दे हा? मी सायकल ठेवतो टपकन नाही, दे नाही. चल तू घरात चला एकदा मी नाही बाय तुम्ही मारलं ना मी सरळ पिशी भरीला निघून जाईल मग तू सांगून. का बरं अशी करते मग हा. अशी का बरं करू राहील तू मी अजिबात तुमच्या हा? पाशी राहणार म्हणजे मी कामाला जायचं तुला आयत्या घरात ठेवायचं तुम्ही थांब मला थांब संशय घेता ना एक मिनिट मी काय म्हणतोय मला उत्तर दे हा मी एक तर कामाला जात नव्हतो बरोबर हा एकोतो मला कामाला लावलं हा का म्हणा घरी काय करायचं खायचं काय आपण हा. बरं मी जातो कामाला बरोबर हा. आला का पगार तो आका देतो हा. बरोबर बरं मी कष्ट करतो सगळं करतो रानातलं करतो आणि मी तुला तो मला डबा दिला ना तर तू दिवसभर हे धंदे करते का काय धंदे हा? चुकलं कडो माझ्या चुकलं पेक्षा. कुठे हा? अरे मा नेत्रानं मा कानाने ऐकलंय हा ना हा मी घरी काम नाही हा? करत बा. घरचे काम काय तुमचा हा? बाप करायला येतो हा ना. हा? म्हणजे ते काम झालं तू काय करते काय करते हा? म्हणजे मग काय सारखं झुलत हा? राहावं काय मग तो कस काय आलता मग इकडं या बाय तुम्ही संशय घेतला हा? ना मावो मी राहणार नाही आता मला राहायचंच नाही जाऊ दे तुम्हाला आहे ना वाटलं तर दुसरी बायको करा ए तुला राह वाटलं तर व्यवस्थित राह हा. आणि नसेल राहायचे ते पोरं बिरं सगळे घेऊन जाय हा ना हा काही एकठीने मी काढले का ते तो काढले का तुला लिहावच होती ना नाही नाही घेऊन जाय हा? हा तेव्हा तर तुम्हाला लय हौस होती हा ना. हा म्हणले एक पोर बाद झालं तर दुसरं काढलं खरं. हा? हा ना काय हा ना मी नाहीच म्हणत होतो आता काय मी नेऊ काय सांभाळायला घेऊन जाय बायको कर हा. दुसरी सांभाळते मला पोर काय अटकेले हा? तिचं काय अटकेलं सांभाळायचं मग मरण तिकडे जीव दे ना तू मी. जाय ना तिकडे मर ना हा? माझ नजर आड पाठी आड काला निघा असे त्या- उद्योग त्या करते पाहुण्यासमोर एवढी इज्जत घालवली नाही, नाही. पाहुणा घरी जाऊन काय सांगाल नाही आता? नाही नवऱ्याच्या आडूर काला असे उद्योग करते नवरा कामाला काढून द्यायचा आ, तुम्ही हा? लसाचे नाही हा? का हा कामावर हा? जाते का तिकडे बाया पाहिलं जातं मला काय माहिती कोण महिन्याला पगार कोण आणून देते कोण आणून देते पगार अरे तो पाहुणा आमच्या जवळ हा? असून तुम्ही हा ना. त्याचा संशय घेतला जवळचा हा? ना मग? ते आले इतका दिवस नाही आला ना आजच बरं घेतलं बोलू म्हणजे उद्या हा? दुसरं कुणी आलं तर तुम्ही तर मावा असे संशय एवढं घेता. जायचं रे तुला सांगेल घराच्या घरात झोपायचं घराच्या घरात हा, राहायचं मला हा. करायचंय काय घरात कोंडून हा ना मग? फॅन आहे टीव्ही हा वा रे वा हम्म. म्हणजे तुम्ही तर मला एखाद्या बंदी खाण्यासारखं केलं चाल घरात चाल गपचे कोण मी राहणारच नाही आता ए बाय. या बाय तुम्हाला नाही करत, शिस्तीत- मला अजिबात मारायचं नाही लय झालंय तुमचं आता एवढ्या वर्षापासून शिस्ती सांगून देते मी बरं तू चला एकदा घरात चाल बरं चाल नाही अजिबात पहिला हात काढा तू घरात चला आता. पहिला हात हा, काढा काढ, नाहीतर हा, लगेच वय- निघून जाणार वय तुम्ही. हा. घरात मी आलो सायकल लावून तो आता पाहतो आता तो लय झाल्या थांबत आहे ना सायकल लावते मला आता तिच्या का पाहतोच आता
काय 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 म्हणते कुठं काय म्हणते जाशील घराच्या बाहेर कोण मी आता मामा ठरविल आता तुमच्या दाकात राहिलं नाही का मी नेहमी नाही हा मग मी काय करायचं मग मी काम सोडून देतो आता तिकडे काम सोडून जाणे तिकडे जा कोणा मागं मी मान आता घर सोडणार नाही आता हा मग घ्या घरातच हा. घरातच झोपा काढा मला नका सांगू. घरातच राहू आता हा, राहा. हा पोरं तू बाबा, मी. तुम्ही आता माशी डोकं लावू नका बरं का घरात येऊन सांगत हा ना? हा मग तू कशी वागशील का हा कशी वागेल मी मामा मी पाहिजे हा स्वतःची मालकी आहे तू हा मालकीनी मी. हा का मग म्हणजे तुम्ही माणसाने कसं वागलं चालत आणि बाईने एवढंसं कोणाशी बोललं चांगल्या मोकळ्या मनाने बोललं तरी तुम्ही वाईट संशय घेता म्हणजे किती पापी वृत्ती आहे. अरे पण आता तुला करायला पाहिजे का आपला नवरा कंपनीत कामाला जातोय नाही, नाही. ना आपण काय करतो त्याची म्हणजे बाई माणसाने हा? कोणाशी बोलू नये तिच्या मागे काही कामधंदे अरे बोल ना तू हा? बोलला बाई तो कसा अटॅकला त्यानं कसा अटॅकला त्या हा या बाई माशी डोकं तुला लावून- खायला पार्टीला नेतो मासे खाऊ घालतो तुला काय आवडतं मला सांग हा सगळं मी ऐकलं आणि रात्री 12च्या पुढे बोलते ना तुम्ही बरं कानुशी घ्यायला हा? आले तिकडं म्हणा मी चालू कंपनीत मरायला आणि बरं तिकडं उगावले हा मग ते योगाचे आहे ना गेट पास दिलं नाही म्हणून मला सापडले तुम्ही हा ना नाही तर एवढं मागं म्हणलं तुला काही बरं जा हा? मला झोपायचं आहे. मला झोपायचं ना बरं मला जा तिकडं झोपायचं बसा थांब मला पारावर. पाहू दे थांब आता कोणी काय करते थांब अहो दार काढला इथं मला काय हवेशीर म्हणते? झोपायचं हवेशीर झोपायचं मला